समोर येते। आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। सध्याची मोठी अपडेट आपण पाहतोय। आरोपीवर 5 गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याची ही माहिती समोर येते। सखोल तपासासाठी गाडेच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्याची माहिती ही कोर्टात दिलेली आहे। सध्याची मोठी अपडेट आपण पाहतोय। आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज, कपडे, मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे। दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केलाय। तर आरोपी गाडेवर याआधी सुद्धा 6 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर येते। आरोपीवर 5 गुन्ह्यांमध्ये महिलांनी तक्रार केली होती अशी ही माहिती सध्या समोर येते। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, सध्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। मात्र आयोगाने खरं तर कोर्टामध्ये जी माहिती दिलेली आहे ती खूप धक्कादायक आहे। ज्या खरं तर ज्या दिवशी ही पहाटे घटना घडली त्या दिवशी आरोपीनं हे कृत्य करताना पीडितेचा गळा जो आहे तो दाबला आणि तब्बल 2 वेळा पीडितेवरती अत्याचार जो आहे तो केल्याची माहिती आयोगाने दिलेली आहे। मात्र याला डिपेंड करताना जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की झालेला प्रकार जो आहे तो दोघांच्याही संमतीनं झालेला आहे आणि शारीरिक संबंध जे आहेत ते दोघांचेही संमतीनं झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दोघेजण दिसत होते ते दोघेजण शांतपणे जाताना दिसत आहेत। कोणताही ओढाताण किंवा कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की जी आहे ती पीडितेला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये होताना पाहायला मिळत नाही। दोघांच्या संमतीनं हे शारीरिक संबंध जे आहेत ते झालेले आहेत। जबरदस्ती पीडितेसंदर्भात खरं तर आरोपीनं कोणतेही केलेलं नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो वकिलांकडून केला जातोय। मात्र आयोगाने जी दिलेली माहिती आहे ती खूप धक्कादायक आहे। ते म्हणजे जबरदस्तीनं गळा दाबून 2 वेळा पीडितेवरती अत्याचार जो आहे तो आरोपीनं केलेला आहे। आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये आरोपीनं जे शर्ट ते कपडे वापरलेले होते पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहेत, सीसीटीव्ही जप्त केलेला आहे। मात्र आरोपीवरती अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते इतर कोणत्या ठिकाणी केलेले आहेत का याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आरोपीसाठी तपासासाठी आवश्यक आहे। 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पुणे पोलिसांनी कोर्टासमोर केलेली आहे। मात्र आरोपीच्या वकिलाचा मोठा युक्तिवाद पाहायला मिळतो तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की जी आहे ती पीडितेसोबत झालेली नाही आणि शारीरिक संबंध जे आहेत ते दोघांच्या संमतीनं झालेले आहेत असा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपीच्या वकिलांनी आणखी एक आक्षेप घेतलेला आहे तो म्हणजे आरोपीचा फोटो जो आहे तो सगळीकडे टीव्हीवरती माध्यमांमध्ये दाखवला जातोय। पोलिसांनी ताब्यात घेऊन हा फोटो जो आहे तो ठेवलेला होता। आरोपीच्या खरं तर वकिलांसाठी हा वकिलांचा मोठा युक्तिवाद जो आहे तो कोर्टासमोर आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। मात्र आरोपीच्या वकिलासाठी आपण पाहतोय की आरोपीनं हे जे कृत्य करताना कोणतीही प्रकारची धक्काबुक्की जबरदस्ती जी आहे ती पीडित सोबत केलेली नाही आणि शारीरिक संबंध जे आहे ते दोघांच्या संमतीनं झालेला आहे। हा खरं तर मोठा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। मात्र आयोगाने युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे जी माहिती खरं तर आयोगाने कोर्टासमोर दिली ती म्हणजे गळा दाबून पीडितेवरती 2 वेळा अत्याचार करण्यात आलेला आहे। 14 दिवसांची पोलीस कोठडी खरं तर कोर्टासमोर मागण्यात आलेली आहे। कोर्टाकडून थोड्या वेळात खरं तर या संदर्भातला निकाल दिला जाईल। मात्र दोन्ही बाजूचे युक्तिवाद जे आहे ते सध्या कोर्टाकडून ऐकून घेतले जातात। मोहिनी, अगदी नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास असंच आमच्या सोबत राहा। आपण सध्या पाहतोय सीसीटीव्ही मध्ये ही तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलंय। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।